आज संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह शिगेला आहे आणि गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये या देशाचा प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा केला जातो। प्रजासत्ताक दिन म्हटलं की सर्वत्र रेलचेल असते ती जिलेबीची। अशाच प्रकारे आमच्या गावामध्ये आम्ही लहान असल्यापासून जी जिलेबी खातोय ती आहे चव्हाण बंधू मिठाईवाले यांची जिलेबी। आणि आज प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून रांगा लावून लोकांनी ही जिलेबी खाल्ली आहे। या जिलेबीचा आस्वाद तब्बल 7 पिढ्यांची चव आणि 7 पिढ्यांची सेवा या जिलेबीच्या माध्यमातून ही केली जाते। आपल्यासोबत चव्हाण बंधू मिठाईवाले यांचं हे संपूर्ण कुटुंब आहे, ज्या कुटुंबानं गेली 2 ते 3 दिवस मेहनत करून आजचा या प्रजासत्ताक दिनाचा गोडवा त्यांनी आपल्या या सेवेतून वाढवलेला आहे। आपला प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं होणारं जिलेबी वाटप याचं नातं अनेक वर्षांचं अनेक पिढ्यांचं आहे। खरं तर 15 ऑगस्ट असेल आणि 26 जानेवारी असेल, या दोन्हीही दिवशी आपल्याकडे जिलेबी वाटपाची एक परंपरा पडून गेली आहे आणि आमच्याही गावामध्ये अशा प्रकारची ही परंपरा गेली अनेक वर्ष सुरू आहे। देऊरमधील चव्हाण बंधू मिठाईवाले यांच्या या मिठाईच्या दुकानातून आम्ही लहानपणापासून म्हणजे माझ्यासहित सर्वच ग्रामस्थ या जिलेबीचा आस्वाद घेत आहेत। भीमराव चव्हाण आणि त्यांचा परिवार हा मिठाईच्या व्यवसायामध्ये पूर्वापारपासून चालता आलेला त्यांचा हा व्यवसाय आहे। गेल्या 5 पिढ्यापासून ते हे हॉटेल व्यवसाय आणि मिठाईच्या व्यवसायामध्ये आहेत। त्यांचं जनता हॉटेल नावाचं हॉटेलही होतं आणि आहे, ते पूर्वीच्या जुन्या जागेमध्ये होतं, आता नवीन ठिकाणी स्थलांतर झालंय। भीमराव चव्हाण यांच्या हॉटेलातील कांदा भजी ही अत्यंत चविष्ट, रुचकर आणि खमंग असतात। ती खाण्यासाठी लोक वर्षभर गर्दी करतात आणि आजच्या या राष्ट्रीय सणाच्या दिवशी मात्र त्यांच्याकडे जिलेबीसाठी रांगा असतात। त्यांच्याकडे मिळणारी जिलेबी ही गोड आणि अत्यंत चविष्ट असते आणि त्यासाठी आमच्या गावातली आजूबाजूच्या गावातील लोकही आवर्जून या ठिकाणी खरेदीसाठी सकाळपासून गर्दी करतात। झेंडावंदन झाल्यानंतर या ठिकाणी लोक आपापल्या घरी जिलेबी असेल, त्याच्यावर मिळणारी पापडी असेल, खमंग असा चिवडा असेल, असे जिन्नस घेऊन हा राष्ट्रीय सण आपापल्या घरी त्याचा आनंद व्यक्त करतात आणि त्याच्यामुळं या जिलेबीचा निमित्तानं या आणि चव्हाण बंधू मिठाईवाले यांचा परिवार गेली 4-5 दिवस आजच्या या दिवसासाठी धावपळ करत असतोय, परिश्रम घेत असतोय। पहाटेपासूनच जिलेबी बनवण्याची त्यांची लगबग सुरू असते आणि याच मार्गावरून ज्यावेळी प्रवास फेरी पुढे जाते त्यानंतर मात्र त्यांच्याकडे जिलेबी खरेदीसाठी एकच झुंबड उडते। आम्ही गेली कित्येक वर्ष ही गर्दी पाहत आलोय, लहानाचे मोठे झालो तरीही जिलेबीची ओढ काही कमी होत नाहीये आणि इथून पुढच्या पिढींनाही ती तशीच लागून राहणार आहे। लहानपणापासून आम्ही धंदा करतोय आणि आतापासून करतोय। ती भजी 1 नंबर चालतात, सकाळी भजी होतात आणि गोड करतात। जिलेबी कधीपासून करताय? जिलेबी कमी जिलेबीचा हा जो मिठाईंचा व्यवसाय किती पिढ्यांचा आहे आपला? 5 पिढ्याचा 5 पिढ्याचा 5 पिढ्यांचा व्यवसाय आहे। बोला। माझं नाव मंदाकिनी भीमराव चव्हाण। आम्ही हे प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी जिलेबी करतो। आमच्या जिलेबीला लय मागणी आहे। जिलेबी, शेवचिवडा मागणी असल्यामुळे लांब लांबनं लोक घेऊन जाते। म्हणजे हा आमचा आता 4-5 पिढीचा धंदा आहे आणि आम्ही सगळीच मिठाई घरी बनवतो। पेढ्यापासून पेढ, बर्फी, जिलेबी, गुडीशाव, शेवचिवडा, पापडी। 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला ना असं आमची दुकानं बी जत्रवणी असते।
आमचं पेढं सुद्धा फेमस आहे. ओके. मुंबईला जाणारे लोक सुद्धा पेढं नेतात 2-2 किलो. दे त्याच्यात. अरे आला. बोला. माझं नाव शारदा रमेश चव्हाण आहे. आम्ही जिलेबीची तयारी 4 दिवसापासून तयारी चालू करतो आणि 26 जानेवारीला 3:30 वाजल्यापासून पहाटे 3:30 वाजल्यापासून सुरुवात करतो. ती बरोबर 3-4 वाजेपर्यंत आमची जिलेबी चालूच असते. एवढी गर्दी असते, भरपूर पलीकडची अलीकडची लोक सगळी जिलेबी न्यायला येतात. जास्त प्रामुख्यानं 26 जानेवारीलाच जिलेबीची मागणी असते. त्याच्यामुळे आम्हाला लवकर उठून पहाटे लवकर उठून तयारी करावीच लागते. प्रजासत्ताक दिन म्हणलं की शाळेमध्ये ध्वजावंदनाला जायची लगबग आणि ध्वजावंदन संपलं की आम्ही लहान असताना आमच्या मुलांचा मोर्चा वाढायचा तो या जिलेबीच्या स्टॉलकडे. आजही घरोघरी ही जिलेबीचं वाटप होतं. लोक हौसेनं या राष्ट्रीय सणाची आठवण म्हणून आपला हा सण गोड व्हावा यासाठी जिलेबी, पापडी, चिवडा अशा प्रकारचे खाद्यपदार्थ घरी नेऊन आपल्या मुलाबाळांमध्ये वाटत असतात. याच पद्धतीनं या 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, या आपल्या राष्ट्रीय सणांचा गोडावा वाढत असतो. या चव्हाण कुटुंबियांच्या 5 पिढ्यांची ही जिलेबीची सेवा या निमित्तानं आजचा हा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना या देशातील अखंडता, बंधुता, एकता, समता या सर्वांची गोडी अशीच वाढत राहील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. तुम्ही तुमच्या गावामध्ये जिलेबी नक्की कुठे खरेदी करता आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणची जिलेबी आवडते हे कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा.